केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विरोधात बाळासाहेब थोरात जे आहेत ते संगमेरमध्ये त्यांनी आंदोलन छेडलेलं आहे. सध्या थोरात आपल्या बरोबर आहेत. काय बरं सांगाल, वेगवेगळे वक्तव्य होत आहेत आणि काय ह्या वक्तव्याला आपण कसं बघता आणि काय नक्की सांगाल मला? गृहमंत्री अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, खरं म्हणजे त्याचा निषेध तर सर्वच करतायत आणि आम्ही मानतो की ते व्यक्तिगत मानण्याच्या प्रवृत्तीचा निषेध आम्ही करतो आहोत. मग या आमचे राष्ट्रीय जे पुरुष आहेत, राष्ट्रीय महापुरुष आहेत आमच्या, यांच्याबद्दल यांच्या मनामध्ये कोणती श्रद्धा नाही, आदर नाही. सत्यकर्ता मात्र यांचे नावं त्यांना पाहिजे असतात. पण खरं अंतकरणापासून ते मनातलं होतं त्यांचं, ते बाहेर आलेलं आम्हाला दिसतंय. आणि ज्या घटना महाराष्ट्रामध्ये घडतायत, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीने कोसळतो, ज्या सरपंच देशमुखाची हत्या ज्या पद्धतीने होते, आमचा एक मागासवर्गीय गरीब कार्यकर्त्याची हत्या ज्या पद्धतीने पोलीस कोठडीमध्ये होते, या सगळ्या आणि जे स्त्रियांवर अत्याचार, या सगळ्या निषेधार्ह गोष्टी या राज्यात आणि देशात घडतायत. या सगळ्याचा निषेध आम्ही केलाय. काँग्रेसच्या कार्यालयावरती देखील हल्ला झाला, याबद्दल काय सांगाल? काँग्रेसच्या कार्यालयावरचा हल्ला असेल, नाही तर लोकसभेमधली धक्काबुक्की असेल, हे मुख्य विषयापासून लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी चॅनलवाल्यांना, तुम्हाला चॅनलवाल्यांनी कुठेतरी दुसऱ्या बातम्या दाखवाव्यात याकरता केलेला प्रयत्न आहे त्यांचा. निषेधार्ह आहे ते सुद्धा. भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार होते, त्यांनी असं सांगितलं होतं. मात्र ते विधानसभेत कुठेही ते बद्दल बोलताना दिसत नाही आम्हाला. त्याबद्दल काय सांगाल? आता ते एक दिवस ते सांगतील की सगळे निवडणुकीचे फंडे होते, जसं 15 लाखाचं सांगितलं, फसून मतदान घेतलं आणि पुन्हा सांगितलं की निवडणुकीचा फंड होता हा 15 लाखाच्या, तसं अनेक गोष्टी सांगतील ते आता. होते बाळासाहेब थोरात व त्यांनी आपल्या विविध प्रश्नांना या ठिकाणी उत्तर दिले. आदेश वाकळे, लोकशाही मराठी, संगमनेर.